छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा त्या शतकातील जगातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक असा सोहळा होता। या देशाच्या आणि या खंडाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात या ऐतिहासिक सोहळ्याच्या बातम्या पोहोचल्या होत्या। 450 वर्षांची गुलामी मोडून पहिल्यांदाच हिंदवी स्वराज्य स्थापन करताना महाराजांनी कोणतीही कसर सोडली नाही। प्रत्यक्ष राज्याभिषेक 6 जून 1674 या दिवशी झाला असला तरी राज्याभिषेकाच्या विधींची सुरुवात 26 मे 1674 पासूनच झाली होती। 26 मेला महाराजांचे समंत्रक विवाह पार पडले। 29 मेला महाराजांची मुंज झाली आणि त्यानंतर महाराजांची सोने, चांदी, तांबे असे धातू आणि 7 प्रकारच्या धान्यांनी तुला करण्यात आली। ही तुला करण्यासाठी 16,000 होन लागले असे हेनरी ऑक्झेंडन या इंग्रज अधिकाऱ्याने लिहून ठेवले आहे। 31 मे 1674ला ऐंद्री शांती आणि इतर विधी पार पडले, तर 1 जून 1674ला ग्रहयज्ञ, नक्षत्र होम, दानधर्म आणि ब्राह्मण भोजन इत्यादी कार्यक्रम झाले। बुधवारी 3 जून 1674ला नक्षत्र यज्ञ होऊन उत्तर पूजनानंतर आचार्यांना प्रतिमादान केले गेले, तर 4 जून 1674 रोजी रात्री निवृत्ती याग झाला। हा विधी आटोपल्यानंतर पुण्यावाचन झाले आणि त्यानंतर गोदान आणि दक्षिणा होऊन त्या दिवशीचा सोहळा आटोपला। शुक्रवारी 5 जून 1674 या दिवशी गणेश पूजन, स्वस्ती वाचन, मातृका पूजन इत्यादी विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी पहाटे 6 जून 1674च्या दिवशी महाराज सिंहासनाधीश्वर झाले। अशा प्रकारे प्रत्यक्ष राज्याभिषेकाचा कार्यक्रम हा एका मोठ्या सोहळ्याचा भाग होता। छत्रपती शिवाजी महाराज हे एक ऐश्वर्यसंपन्न राजे होते याची जाणीव या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या डच, फ्रेंच, इंग्रज अधिकाऱ्यांना झाली। त्याचबरोबर कुतुबशहाच्या प्रतिनिधींनी देखील तोंडात बोटेच घातली। छत्रपती शिवरायांचे सिंहासनच मुळात 32 मन वजनाचे होते। शिवाय हेनरी ऑक्झेंडन यानं वर्णन केल्याप्रमाणे महाराजांच्या अवतीभोवती सुवर्णदंड घेतलेले भालदार चोपदार उपस्थित होते। उजव्या हाताला 2 मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्ण शिरे उभारलेली होती। राज्यसभेच्या दारात 2 सोन्याने शृंगारलेले घोडे आणि हत्ती पाहिल्याचं देखील हेनरी ऑक्झेंडन यानं लिहून ठेवलं आहे। महाराज हत्तीवर बसले असताना त्यांच्या पाठीमागे मोरोपंत पेशवे सोन्याचे मोर्चेल घेऊन बसले होते असेही हेनरीने लिहून ठेवले आहे। राज्याभिषेकाच्या विधीसाठी रायगडावर 10,000हून अधिक लोक आले असल्याचा अंदाज आहे। राज्याभिषेक संपल्यानंतर 7 जून पासून पुढे अनेक दिवस महाराजांनी मुक्त हस्ते दान केले। गागा भट्टांना 1 लाख रुपये दक्षिणा आणि मौल्यवान वस्त्रालंकार दिले। शिवाय कवी, भाट, शाहीर, कलावंत, इतर ब्राह्मण, स्त्रिया, लहान मुले, मुली या सर्वांना महाराजांनी सन्मानपूर्वक द्रव्य दिले। 3 ते 4 रुपये प्रत्येक पुरुषाला, तर 1 ते 2 रुपये स्त्रिया आणि मुलांना दिले। याशिवाय रायगडावर पूर्ण राज्याभिषेकाच्या काळात अन्नछत्र चालवले। राज्याभिषेक सोहळा इतका भव्य होता की या सोहळ्याला झालेल्या खर्चाची चर्चा त्यानंतर अनेक दिवस होत राहिली। कृष्णाजी अनंत सभासदांच्या म्हणण्यानुसार राज्याभिषेकासाठी 1,42,00,000 होन इतका खर्च आला। याचा अर्थ तेव्हाचा 1 होन म्हणजे 3.5 रुपये असे पकडले तर महाराजांच्या राज्याभिषेकाचा एकूण खर्च 5 कोटी रुपये भरतो। राज्याभिषेकाला उपस्थित असणाऱ्या एका डच अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार राज्याभिषेकाचा एकूण खर्च 1.5 लाख पॅगोडा अर्थात 5 लाख रुपये असावा। तर महाराजांनी केलेल्या एकूण दानधर्म आणि त्या संदर्भातल्या इतर नोंदी पाहता इतिहासकार जदुनाथ सरकारांच्या मते महाराजांच्या राज्याभिषेकाचा खर्च होता 50 लाख रुपये। जरी हा आकडा गृहीत धरला तरी आजच्या हिशोबाने महाराजांच्या राज्याभिषेकाचा खर्च हा शेकडो कोटींच्या घरात होता। आता तुमच्यापैकी काहींना हा प्रश्न पडला असेल की राज्याभिषेकासाठी इतका खर्च करायचे कारण काय? तर त्याचं कारण असं की आपल्या भारतीय पंडितांनीच एक असा समज भारताच्या जनमानसात रूढ केला होता की या देशावर पुढची काही 1000 वर्ष इस्लामचंच राज्य असणार आहे। शहाजहानच्या काळात तर दिल्लीश्वराला जगन्नाथ पंडितांनी जगदीश्वराची उपमा दिली होती। त्यामुळे एतद्देशीयांना अर्थात या देशातल्या हिंदूंना गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी आणि प्रत्येकापर्यंत तो संदेश पोहोचवण्यासाठी एका न भूतो न भविष्यती अशा सोहळ्याची आवश्यकता होती। तोच सोहळा महाराजांनी केला आणि त्यानंतर जर तुम्ही इतिहास उचलून बघितला
तर उत्तर भारतातल्या जाट, बुंदेला, राजपूत, आसामच्या अहोमांनी औरंगजेबाविरुद्ध बंड केलं आणि या सर्वांनी मिळून पुढे मराठ्यांच्या नेतृत्वाखाली मुघल साम्राज्याचा आस्त केला। आपण मुघलांना संपवू शकतो, आपण या देशावर राज्य करू शकतो, हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास छत्रपती शिवरायांच्या या राज्याभिषेकाने या देशाला दिला। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सर्वांना छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या बरोबर, नातेवाईकांच्या बरोबर शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।